आज आपल्याशी संवाद साधत असताना माझ्या समवेत शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख अरुणभाई दुधोडकर आहेत, आमचे सन्माननीय माजी आमदार वैभव नाईक साहेब आहेत, सतीश सावंत साहेब आहेत, संजयजी पारकर साहेब आहेत, आमचे सुशांत नाईक साहेब आहेत, आमच्या महिला आघाडीच्या नीलमताई पालव आहेत, युवा सेनेच्या मीनाक्षी ताई आहेत, इतरही सगळे आमचे मजिद भटवाले आहेत, कन्हैया पारकर आहेत. खास करून आपणाशी संवाद साधत असताना आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आता आपल्या सिंधुदुर्गाचं भविष्य कसं काय आहे याबाबतची एक खूप घोर अशी आमच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे. सन 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो बदनाम झाला होता तो म्हणजे दादागिरी, दहशत, खून, मारामाऱ्या, जाळपोळ, बलात्कार, किडनॅपिंग, ठेकेदारांचा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांना केली जाणारी मारहाण. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सिंधुदुर्गची बदनामी झाली होती आणि अनेक खून होऊन सुद्धा ते खून पचवले जात होते. खरे गुन्हेगारांना राजाश्रय त्यावेळेला मिळत होता आणि त्याचंच परिवर्तन असं झालं होतं की 2014 त्या निवडणुकीच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा अशी याची त्यावेळेला बदनामी झाली होती. अर्थात हे सगळं पाप तत्कालीन मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या सगळ्या गुंडगिरी करणाऱ्या बदमाश लोकांचं होतं. सुदैवाने 2014 साली लोकसभेमध्ये मी निवडून आलो, त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये आमदार वैभव नाईक निवडून आले, पलीकडे दीपक केसरकर निवडून आले आणि 2014च्या नंतर ते 2024 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एक सुसंस्कृत लोकांचा जिल्हा, शांतताप्रिय असलेल्या लोकांचा जिल्हा, राजकीय हत्या न करणारा जिल्हा आणि प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशा पद्धतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक प्रतिमा चांगल्या पद्धतीने तयार झाली होती आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली होती, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली होती. पण कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने ह्या जिल्ह्याच्या दुर्दैवाने पुन्हा एकदा त्याच नारायण राणे कुटुंबियांच्या हाती सत्ता आल्यानंतर 2014च्या पूर्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा हत्यारांचा, दहशतीचा, गुंडगिरीचा, ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांचा, दारू न सप्लाय करणाऱ्यांचा आणि ह्या गुंडगिरीला राजाश्रय प्राप्त करून देणारा हा जिल्हा पुन्हा एकदा 2014च्या पूर्वीच्या मार्गावर चालतोय का अशा पद्धतीच्या काही घटना नुकत्याच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडून आणलेल्या आहेत. सुदैवाने आमचे वैभवराव नाईक यांनी ह्या दहशतीच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे. मग तो कुडाळचा सिद्धिविनायक बिडवलकरचा झालेली किडनॅपिंग आणि हत्या, त्यानंतर काल सावडाव येथे झालेले वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांना झालेली अत्यंत क्रूरपणाची ती मारहाण, या विरोधात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि खास करून माननीय वैभव नाईक यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने एक आवाज उठवला गेला आणि ह्या जिल्हा किंवा ह्या जिल्ह्यातली आम्ही जिल्हावासी जे आहोत हे अजूनही मेलेल्या अवस्थेत नाही
आम्ही जिवंत आहोत, त्यामुळे ही दादागिरी, ही गुंडगिरी आम्ही उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा पद्धतीचा खणखणीत इशारा माननीय वैभव नाईक यांनी आपल्या मागच्या 15 दिवसांमध्ये दाखवून दिलेला आहे। किंबहुना सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खुनाची उकल करून खऱ्या आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्याचं काम पोलिसांनी केलं, त्याबद्दल मी सिंधुदुर्ग पोलिसांचं, एसपींचं मनापासून कौतुक करेन। पण त्याचबरोबर मी त्यांना विनंती करू इच्छितो, काल की परवा पुन्हा एकदा वैभव नाईक यांनी जो त्या मुख्य आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे सिद्धेश शिरसाटचा, आणि बिनधास्त म्हणजे मी दारू म्हणजे गोव्यातून दारू आणणार म्हणजे आणणारच, मी ज्यांना मारायचं त्यांना मारणारच, अशा पद्धतीने बिनधास्तपणे सांगण्याचं धाडस जो आरोपी करतो, त्या आरोपीचे मागच्या 5 वर्षातले सगळे व्हिडिओ सिंधुदुर्ग पोलिसांनी शोधून काढावेत आणि त्यांनी अशा पद्धतीने किती स्वैराचार माजवलेला आहे, त्यांनी किती करोडो रुपयाची दारू, गोवा बनावटीची दारू या सिंधुदुर्गामध्ये आणून तिचं वाटप केलेलं आहे, ड्रग्स मध्ये किती सहभाग आहे ड्रग्स सप्लाय मध्ये, या सगळ्याचा सिंधुदुर्ग पोलिसांनी शोध घ्यावा। आणि त्याचबरोबर त्या मुख्य आरोपीची मागच्या 2 वर्षाच्या तडीपारीची नोटीस ज्या प्रांतांच्या ऑफिसच्या टेबलवर पडलेली आहे, त्या तडीपारीच्या फाईलचा शोध सुद्धा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावं आणि जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने गुंडगिरीनी दहशत माजवणारे जे गुंड आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासनाचं जसं आहे तसं जिल्हाधिकारी महोदयांचं सुद्धा आहे। त्यामुळे दोघांनी त्याची दखल घेऊन त्या घटनेचा म्हणजे बिडवलकरांची जी ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे, म्हणजे किंबहुना पूर्वी बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा या हत्येकरूंचा पोशिंदा झाला होता, आता पुनश्च एकदा दुर्दैवाने सिंधुदुर्गवासियांच्या दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच घराण्याच्या हातात ही सत्ता आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हत्या करून बिना परवानगी बंदुका वापरणारे दरोडेखोर, त्याचबरोबर लोकांचा छळवाद करणारे हे गुंड, लोकांना लुटणारे ठेकेदार आणि अशा पद्धतीने एक स्वैराचार माजवणारे जी काय अपप्रवृत्ती आहे या जिल्ह्यामध्ये पुनश्च एकदा उभी राहायला पाहते, त्याचा बिमोड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे। दुसरा जो घटना घडली सावडावला, सावंत कुटुंबियांना मी आत्ताच आम्ही सगळेजण भेटून आलेलो आहोत, माझ्यापूर्वी सुद्धा सर्व मंडळी भेटली आणि त्या सावंत कुटुंबियांच्याकडच्या जर आम्ही फाईल्स पाहिल्या, एक गावाच्या बाबत आपुलकी असणारा, गावामध्ये चांगल्या पद्धतीने सामाजिक कामं झाली पाहिजेत, विकास कामं करत असताना गावाच्या विकासासाठी आलेला निधी हा गावासाठीच उपयोगात आला पाहिजे, अशा प्रामाणिक हेतूने एक सामाजिक काम करणारे ते सावंत कुटुंबीय, सावंत दाम्पत्य सुशिक्षित आहेत, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, परंतु आपल्या भ्रष्टाचारी कारभाराच्या आड येणाऱ्या त्या गुंडांनी त्या सावंत कुटुंबियांना ज्या पद्धतीने मारहाण केली, वैभव सावंतांच्या गुप्तांग कापून टाकायचा त्यांचा प्रयत्न चालला होता आणि त्यांना ठेचून मारा अशा पद्धतीने मारायचंच, पूर्णपणे जीवनातून उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीने जे त्यांनी त्यांना मारहाण केली ज्या गुंडांनी, ते गुंड मात्र आजही राजरोसपणे ह्या जिल्ह्यामध्ये फिरतायत। एवढंच नव्हे, आज आम्ही संध्याकाळी पुनश्च एकदा एसपीना भेटणार आहोत आणि ज्या गुंडांनी सावंत कुटुंबियांना वैभव सावंत दाम्पत्याला मारहाण केलेली आहे आणि त्या श्रीमती सावंत यांचा ज्या पद्धतीने विनयभंग केलेला आहे, त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार योग्य ती कलम लावून ती तक्रार दाखल करून घ्यायची होती,
परंतु दुर्दैवाने इथल्या पालकमंत्र्यांचे ते आश्रयदाते असल्यामुळे आरोपी त्याची दखल केवळ आणि केवळ 324 मध्ये घेतली गेली आहे. यापूर्वी सुद्धा माननीय वैभव नाईक आणि या सर्वच मंडळींनी त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत. मी सुद्धा पुनश्च एकदा दाखवू इच्छितो. आज सुद्धा त्यांच्याकडे गेलं पाहिल्यानंतर अशा भयानक पद्धतीने मारहाण करणारी विकृती यापूर्वी जिल्ह्यामध्ये कधी आली नव्हती. ती पुनश्च एकदा एकाच घरामध्ये हे सगळं सत्ता गेल्यानंतर ही विकृती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. हे दृश्य पाहू शकत नाही अख्खा महाराष्ट्र. परंतु संतोष देशमुखांच्या नंतर जर झालेली क्रूर मारहाण ही या सावडाव मध्ये वैभव सावंत यांना झालेली आहे. दोन्ही पुरुष आणि त्यांच्या पत्नी केवळ गुप्तांग छाटून टाकण्याची ही जी अपप्रवृत्ती ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि त्या अपप्रवृत्तीला जर इथले पालकमंत्री, इथले खासदार आणि राज्यकर्ते पाठिंबा देत असतील तर बाबांनो, आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जिल्हावासियांचं ते दुर्दैव समजायला पाहिजे. आणि म्हणून पुनश्च एकदा ह्या झालेले चित्रीकरण तुमच्या माध्यमातून दाखवा. आणि मी माननीय या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतोय की बघा पुनश्च एकदा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कोणत्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऐकलंय उपमुख्यमंत्री या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील. त्यांना यायच्या अगोदर सिद्धिविनायक बिडवलकरची हत्या ज्या पद्धतीने त्याला किडनॅप केलं गेलं, बिचाऱ्याचे आई वडील मुकबधीर, वडील वारले, आई मुकबधीर, ती सुद्धा वारली. आता सख्खे कोण राहिले नाहीत, त्यामुळे त्याला आधार देणारं कोण नाही. पण त्याला किडनॅप केलं, कुठे घेऊन गेले, कसे घेऊन गेले आणि कुठे मारलं, कुठे जाळलं. आजच्या सुद्धा वर्तमानपत्रामध्ये तुम्ही दिलाय कोणत्या पेट्रोल पंपावरून ते पेट्रोल आणलं आणि त्याला जाळून मारलं. ही सुद्धा घटना या जिल्ह्यातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने उजेडात आणली. प्रत्येक घटनेचा तपशील तारखेसहित तपशील, पेट्रोल पंपासहित तपशील, हॉटेलच्या नावासहितचा तपशील एका सामाजिक कार्यकर्त्याने एसपी साहेबांकडे दिला, पोलिसांकडे दिला. सुदैवाने पोलिसांनी त्यांची दखल घेतली. आता उपमुख्यमंत्री गद्दार गटाचे जे येतील त्यांनी जरा आपले कार्यकर्ते काय नेमक्या कशा विकृतीने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरलेले आहेत हे त्यांनी पाहावं आणि त्याच विकृतीचे समर्थन करण्यासाठी रत्नागिरीवरून इथे येणारे उदय सामंत यांनी सुद्धा त्याचा अभ्यास करावा. अशा विकृतीला जर तुम्ही पोसत असाल आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकृतीमय जिल्हा करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या जिल्ह्यातला प्रामाणिक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता पक्षभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा वाचवण्यासाठी पुनश्च एकदा एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी माननीय पोलीस अधीक्षकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही बिडवलकरचे त्या हत्येचा तपास सुद्धा करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं गांभीर्य लक्षात घ्या. प्रत्यक्षदर्शी पुरावा तुमच्याकडे नसला तरी प्रत्यक्षदर्शी त्याचे केलेले हाल हे तुमच्यापर्यंत आलेले आहेत. त्या अनुषंगाने त्याला फासावर लटकवण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल. जामीन मिळणार नाही याची दक्षता घ्या त्या आरोपींना. आणि त्याचबरोबर सावडावमध्ये जे आरोपी बेपत्ता आहेत, अगदी पोलिसांच्या पोलीस स्टेशनला येऊन खुल्लेआम गेलेले आहेत, पण बेपत्ता असलेल्या 5ही आरोपींकडे, त्याच्यापैकी 2 आरोपींकडे गावठी बंदुका आहेत, बिना परवाना गावठी बंदुका आहेत. आणि आमची भीती अशी आहे की त्या गावठी बंदुकांचा वापर करून कदाचित वैभव सावंत आणि त्यांच्या धर्मपत्नी यांना त्यांची हत्या सुद्धा ते करू शकतात, त्यांचं जीवन संपवू शकतात. अशा पद्धतीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तर पोलिसांनी वैभव सावंत आणि त्यांच्या सौभाग्यवतीसारख्या गावाच्या विकासासाठी आणि गावामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या
एका प्रामाणिक भारतीय नागरिकांना, प्रामाणिक सिंधुदुर्ग वासियाच्या जीवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून जर त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर ती संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि म्हणून आज आपल्या मार्फत मी ही जी काही गंभीर घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे. पण या गंभीर आणि विकृत मनोवृत्तीच्या विरोधात, गुंडगिरीच्या विरोधात आमचे वैभव नाईक ज्या पद्धतीने आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन लढा देत आहेत त्यांचं मी सुद्धा मनापासून कौतुक करेन आणि पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा यानंतर अशा पद्धतीने बिडवलकर आणि सावडावचे सावंत कुटुंबीय यांच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एकाही प्रामाणिक आणि निस्वार्थी वृत्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला एक हात लावण्याची हिंमत इथले गुंड करणार नाहीत अशी याची दक्षता पोलिसांनी घ्यावीत एवढंच मी या ठिकाणी निवेदन करतो. पालकमंत्री झाल्यानंतरच्या अनेक दौऱ्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अनेक लोकांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहेत. ज्या सायली घाडी यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं त्या सायली घाडींचा सुद्धा काल भाजपमध्ये प्रवेश झालाय. येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी किंवा पायी कार्यकर्ते हे भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्या संदर्भात आपला त्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? बघा, दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, पण त्यांना स्वतःचे कार्यकर्ते तयार करता येत नाहीत. म्हणून इकडे तिकडचे कोण भाडोत्री कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवावा लागतो, हे त्यांचं दुर्दैव आहे. आणि आमचा पक्ष भाडोत्री लोकांवर अवलंबून नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे सायली गाडींसाठी प्रयत्न केले, परंतु ठीक आहे, पैशाचा आमिष, विकास निधीचा आमिष, आम्ही सुद्धा आता नितेश राणेंच्या घमेंडी ते वक्तव्य जे केलं होतं त्याच्या विरोधात माननीय महामहिम राज्यपाल महोदयांकडे रिट याचिका दाखल केलेली आहे. जर येत्या 2 महिन्यामध्ये त्याच्यावर जर निर्णय लागला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्यपाल आणि नितेश राणे यांच्या विरोधात दाद मागणार आहोत. काल उदय सामंतांचा दौरा झाला. शिवसेना शिंदे गटाचं सदस्य नोंदणी अभियान चालू आहे. तर उदय सामंत यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की 100% शिवसेना असा जरी मी नारा दिला नसला तरी मित्र पक्षांना सोबत घेऊन शिवसेना वाढवायची आहे. या संदर्भात आपली भूमिका? मला फार उदय सामंतांना इथे किंमत द्यायची नाही आहे. आम्ही सुद्धा रत्नागिरीमध्ये जी आता घोडदौड चालू केलेली आहे ते सुद्धा उदय सामंतांचे पायाखालची वाळू घसरणारी आहे म्हणून तिकडे सोडून ते इकडे पळत आहेत. आणि आता या 2 बंधूंमध्ये भाजप वाढवायचा की शिंदे गट वाढवायचा याच्यामध्ये रेस लागलेली आहे. त्यामुळे दोघे एकमेकाच्या उरावर नक्की बसणार आहेत. धन्यवाद.